नमस्कार, मी विजय निंबाळकर. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात ठळक घडामोडी. जिल्ह्यातील अतिवृष्टीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकुंबी पाणलोट क्षेत्रात गेल्या 5 ते 6 दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत असून दिनांक 21 जून ते 30 जून पर्यंत म्हणजेच 10 दिवसात 760.8 मिलीमीटर पावसाची नोंद कणकुंबी पर्जन्यमापक केंद्रात झाली आहे. तर अद्याप कालपर्यंत 941 मिलीमीटर पाऊस झाला असून गेले 3 ते 4 दिवस धुवाधार पाऊस पडत असल्याने परिसरातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत. हब्बनटी येथील मलप्रभा नदीच्या पात्रात असलेले श्री स्वयंभू मारुती मंदिर अर्ध मंदिर पाण्याखाली गेलं असून मंदिराच्या स्लॅबपर्यंत पाणी आलं असून कणकुंबी पाणलोट क्षेत्रात 2 ते 3 दिवस असाच पाऊस झाला तर हब्बनटी येथील स्वयंभू मारुती मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहे. कणकुंबी भागात वीज पुरवठा खंडित असून जांभोटीपासून चोरल्यापर्यंत ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या विद्युत वाहिनीवर कोसळल्या आहेत. बेळगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांडला असून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास बाळेकुंद्री खुर्द येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या मंदिरात अज्ञात चोरट्यांनी तब्बल 75,000चा ऐवज लंपास केल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र, चांदीचा हार तसेच 30 तोळ्याचे पैंजण असा 75,000 ऐवज चोरट्यांनी लांबवल्याची तक्रार मंदिराचे पुजारी यांनी मारियाळ पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलीस तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. गावात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील फुटेज ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. लोकमान्य ट्रस्टच्या माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सावंतवाडीच्या वतीनं बुधवारी JSS कॉलेजच्या KM गिरी सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना राहुल कुनगो यांनी हॉस्पिटॅलिटी व टुरिझम उद्योगातील करिअरच्या संधी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलं. व्यासपीठावर लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉक्टर किरण ठाकूर, लोकमान्य ट्रस्टच्या संचालक सई ठाकूर भिजलानी, गोवा येथील कर्मा हॉस्पिटॅलिटीचे कॉर्पोरेटर जनरल मॅनेजर निशांत दुधवानी, लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, कॉलेजचे प्राचार्य अनिरुद्ध दास उपस्थित होते. लोकमान्य ट्रस्टच्या संचालक सई ठाकूर भिजलानी म्हणाल्या, एक काळ असा होता की इंजिनिअरिंग व मेडिकल या 2 शाखांना प्रचंड मागणी होती. करिअर म्हणजे हीच क्षेत्र आहे असा समज होता. मात्र आज अन्य शाखांना मागणी वाढली आहे. त्यातही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करिअर करणे सुलभ झाले आहे. शिवाय हे रोजगारच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर स्वतः हॉटेल उद्योग सुरू करून उद्योजक होण्यासही वाव आहे. आपण स्वतः JSS ची विद्यार्थिनी असून याच कॉलेजमधून लोकमान्यच्या माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटची सुरुवात होते. याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. स्वतःला हिंदू म्हणून घेणारे हिंसाचार भडकवत आहेत असं वक्तव्य लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केल्यानंतर त्यांच्या विरोधात बेळगाव भाजप नेते आक्रमक झाले आहेत. सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वक्तव्याचा निषेध केल्यानंतर आता कर्नाटक राज्य भाजप उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल बेनके यांनी राहुल गांधींनी हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी केली. बुधवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वक्तव्याच्या निषेधार्थ आम्ही गप्प बसणार नाही अशी चेतावणी त्यांनी दिली. शेतकऱ्यांची देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री मंगाई देवीची यात्रा जुलै अखेरीला होणार आहे. या निमित्ताने वडगाव परिसरातील कुमारिकांनी मंगळवारी पहिल्या वारानिमित्त गावातील प्रमुख मंदिरांना भेटी देऊन कलाशातून आणलेले पाणी वाहिले. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात कुमारिका उपस्थित होत्या. वडगावमधील प्रसिद्ध असणाऱ्या श्री मंगाई देवीला शुक्रवारी गाराणे घालण्यात आले. गाराणे घातल्यानंतर पुढील महिनाभर गावामध्ये वार पाळले जातात. मंगळवारी पहिला वार असल्याने परंपरेने कुमारिकांनी देवांना पाणी वाहण्यासाठी गर्दी केली होती. धनगरी ढोलवादन करत मंगाई मंदिरपासून गावातील प्रमुख मंदिरांना भेटी देण्यात आल्या. डोक्यावर कलश घेऊन कुमारिका सहभागी झाल्या होत्या. प्रत्येक मंदिरामध्ये कलशातील पाणी घालण्यात आले. यावेळी हक्कदार चव्हाण पाटील यांच्या समवेत वडगावमधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डॉक्टर PG हलकट्टी फाउंडेशनच्या वतीनं आयोजित वाचन पितामह डॉक्टर PG हलकट्टी यांच्या जयंतीनिमित्त साहित्य शिक्षण आणि परोपकार या क्षेत्रातील प्रतिष्ठ योगदानकर्त्यांसाठी
नवीन वार्षिक राष्ट्रीय पुरस्कार नुकताच जाहीर केला। सन 2023-24 या वर्षी बेळगावतील नामवंत डॉक्टर प्रभाकर कोरे यांना प्रदान करण्यात आला। यावेळी पुरस्कार स्वीकारून डॉक्टर प्रभाकर कोरे म्हणाले की बेंगळूरच्या डॉक्टर फ.गु. हलकट्टी फाउंडेशनतर्फे डॉक्टर फ.गु. हलकट्टी यांच्या नावाने हा पुरस्कार मिळाल्याने मला आनंद होत आहे। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त औचित्य साधून पर्यावरण मित्रमंडळ, वन विभाग बेळगाव व मिलिटरी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला होता। बेळगाव मिलिटरी हाऊस परिसरात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात तब्बल 2000 वेगवेगळ्या झाडांची वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला। यावेळी शिवरुद्राप्पा कडग्गी, विनय गौडर आदी अधिकारी उपस्थित होते। महिलांची शक्ती हीच समृद्ध भविष्याची निर्मिती। लोकमान्य घेऊन आले आहेत महिला उन्नती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% आकर्षक व्याजदर फक्त 500 दिवसांकरिता। किमान गुंतवणूक 10,000 रुपये। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त महिला सभासदांकरिता। नियम व अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसे वाढतात आणि नातं वृद्धिंगत होतं। श्रीलंकेतील कोलंबो येथे जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय पॅरो थ्रोबॉल स्पर्धा होणार आहे। या आंतरराष्ट्रीय पॅरो थ्रोबॉल स्पर्धेसाठी 3 संघात बेळगाव जिल्ह्यातील 7 खेळाडूंची प्रथम निवड झाली आहे। या खेळाडूंना बेळगावच्या शास्त्रीनगर येथील गुजराती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीनं या खेळाडूंना कोलंबोत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॅरो थ्रोबॉल स्पर्धेसाठी येणाऱ्या खर्चामध्ये हातभार लावण्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आला। या स्पर्धकांना रुपये 25,000 चा धनादेश वितरित करण्यात आला। यावेळी उपाध्यक्ष बिपिन भाई पटेल, सचिव विजय बद्रा, ट्रस्टी भावेश चुडासमा, रितेश पटेल, उपेंद्रभाई पटेल उपस्थित होते। श्रीलंकेमध्ये या महिन्यात होणाऱ्या दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेकरिता भारतीय संघात निवड झालेला आष्टे तालुका जिल्हा बेळगाव गावचा दिव्यांग खेळाडू सूरज धामणेकर यांच्या घरी भेट घेऊन सामाजिक कार्यकर्त्या साधना सागर पाटील यांनी त्याला स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर आर्थिक मदतही केली। श्रीलंकेमध्ये येत्या 8 ते 10 जुलै दरम्यान होणाऱ्या दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या बेळगावच्या सूरज धामणेकर, महांतेज होंगल, मनसूर मुल्ला, सुरेश कुंभार, येरन्ना होडापन्ना, मनीषा पाटील व भाग्या मलाली या खेळाडूंनी प्रवास खर्च व इतर गोष्टी संदर्भात आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं। त्याला प्रतिसाद देत सामाजिक कार्यकर्त्या साधना पाटील त्याचबरोबर संतोष दरेकर यांच्या नेतृत्वाखाली फेसबुक फ्रेंड सर्कलने पुढाकार घेतला। त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्या साधना पाटील यांनी बुधवारी सकाळी पावसाची तमा न करता आष्टे गावातील थ्रोबॉल दिव्यांग खेळाडू सूरज धामणेकर यांच्या घरी जाऊन त्याची व त्यांच्या मातापित्यांची भेट घेतली। गेल्या वर्षभरापासून शहरात L&T कंपनीमार्फत भूमिगत पाईपलाईन काम सुरू आहे। सदर कामात 8 ते 10 फुटाचा खड्डा खोदून त्यात पाईप टाकले जात आहेत। मात्र पाईप टाकल्यावर ती बुजवताना ठेकेदाराकडून दर्जेदार साहित्य वापरण्यास कुचकामी ठरत आहेत। याकडे संबंधित अधिकाऱ्यांचं देखील दुर्लक्ष झालं आहे। परिणामी धोका वाढला आहे। खडी, दगड आणि मुरुम योग्य प्रकारे टाकून काम न केल्यामुळे चन्नमानगर दुसरा क्रॉस लक्ष्मी मंदिराजवळ पाईपलाईनवरील भाग खचला असून त्यात सिलेंडर वाहतूक करणारी रिक्षा अडकल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली। सध्या जोरदार पावसामुळे रोडच्या बाजूने पाणी वाहत असताना खड्ड्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो। यामुळे संबंधित ठेकेदाराने पाईपलाईन टाकल्यानंतर खड्डा बुजवण्याच्या कामासाठी लागणारे दर्जेदार खडी, दगड आणि मुरुमचा वापर करून त्याची पुरेशी दबाई करून सिमेंट घालावे अशी मागणी नागरिक करत आहेत। रामकृष्ण हरी सांप्रदायिक वारकरी सेवा संघ सावगाव यांच्या वतीनं ज्ञानोबा तुकाराम पायदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे। बुधवार दिनांक 3 रोजी वाघोडे गावातील वारकरी या दिंडीत सहभागी होण्यासाठी वाघोडे गावातून मार्गस्थ झाले। बुधवारी सकाळी वाघोडे येथील विठ्ठल रुक्माई मंदिर इथून दिंडीचं प्रस्थान झालं। प्रारंभी गावातील वारकऱ्यांनी विठ्ठल रुक्माई मूर्तीचं पूजन केले। त्यानंतर भावकाना पाटील यांच्या हस्ते दिंडीचे उद्घाटन करण्यात आले। बुला पुंडलिक वर्दे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा टाळ मृदुंगाच्या गजरात जयघोष करत वाघोडे गावातून दिंडी निघाली। गावात ठिकठिकाणी या दिंडीचं स्वागत करण्यात आले। आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली।
आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। याबाबत GR ही काढण्यात आलाय। राज्यभरातील विठुरायाच्या भक्तांना सध्या आषाढी एकादशीचा वेध लागलाय। पंढरपूरला विठुरायाच्या भेटीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसोबत लाखो वारकरी दिंडीमध्ये सहभागी झालेत। अशातच महाराष्ट्र राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना टोल माफी केली आहे। आज बुधवार दिनांक 3 जुलैपासून ते 21 जुलैपर्यंत ही टोल माफी असणार आहे। बेळगाव तालुक्यात गेले 2 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे। यात झाडे उमळून पडण्याच्या घटना घडत आहेत। वादळी वाऱ्यामुळे बाची येथील शेतकरी मोहन गावडे व शांता गावडे यांच्या घरावर आज बुधवारी घरातले भले मोठे जुनाड झाड उमळून पडले। यात घरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे। दरम्यान याबाबतची माहिती मिळताच संबंधित तलाठी यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीचा पंचनामा केला। त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने घरावर पडलेले झाड हटविण्यात आले। या घटनेत घरचे जवळपास 5 लाखाचे नुकसान झाले असून त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। बेळगाव शहरातील शाळा कॉलेजला उजगावमधून बरेच विद्यार्थी रोज ये-जा सुरू असते। मात्र बेळगाव बस डेपोच्या बस फेऱ्या नियमित नसल्याने विद्यार्थी वर्गाची कुचंबना होत असून बस खात्याच्या डेपो मॅनेजरांनी तातडीने याची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत बस सेवा सुरळीत ठेवावी, अन्यथा बस रोको आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी पालक वर्गाने दिला आहे। आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती व ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।